कशी आपण हे कशी आपण बडी बारी त्या कानाखाली द्या कानाखाली त्या कानाखाली द्या कानाखाली कसले आपण होते कसले आपण करतो कसले आपण होते कसले आपण करतो काय पत्रकार लायसन घेतलाय काय पत्रकार लायसन घेतलाय पोलीस स्टेशन आम्हाला फुल देते पोलीस स्टेशन आम्हाला फुल देते चालेल पोलीस स्टेशन आम्हाला कोणती गरज नसते कधी आणि हो काय करायचे चालेल पोलीस स्टेशन आम्हाला कोणती गरज नसते कधी आणि हो काय करायचे इथे भेटू आम्ही काय गांडू नाही कोण आहे आम्हाला माहिती आहे भोसले मुंबईत आम्ही भाईगिरी केली इथे भेटू आम्ही काय गांडू नाही कोण आहे आम्हाला माहिती आहे भोसले मुंबईत आम्ही भाईगिरी केली गाडी फोडा पाहिजे काय तर एकदा झालं असं काय ते आपण संजय गडवाल त्याला पण ठोकायची सैलू आपण असं नाही आला पाहिजे तो गाडी फोडा पाहिजे काय तर एकदा झालं असं काय ते आपण संजय गडवाल त्याला पण ठोकायची सैलू आपण असं नाही आला पाहिजे तो ते भाऊला सांगा तो कंप्लेंट करायला आलाय जेवू नको शिव्या दिल्या म्हणून मार ते भाऊला सांगा तो कंप्लेंट करायला आलाय जेवू नको शिव्या दिल्या म्हणून मार 12 नोव्हेंबरला उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम हे त्यांच्या जामगे गावी सुर्वे यांच्या घरी मयत झालं होतं त्यांचं सांत्वन करण्यासाठी आणि आपल्या गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. माझं देखील गाव जामगेच, त्यामुळे मी त्यांच्यासोबत होतो. गावदेवीचं दर्शन झालं, गाठीभेटी झाल्या, त्यानंतर आम्ही तिथून निघत होतो. तेवढ्यात रामदास कदमांचे भाऊ चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, त्यांचे पुतणे शैलेश कदम, मोहन कदम आणि त्यांच्यासोबत अजून बरीच माणसं होती. ते हातात काट्या घेऊन, घराचे कौल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत संजय कदम यांचे लावलेले स्टिकर फाडत होते, शिवीगाळ करत होते. मी पत्रकार म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो. मी रेकॉर्ड करतोय हे बघून चंद्रकांत अण्णा माझ्याजवळ आले, मला शिवीगाळ केली, त्यांनी मला मारहाण केली, माझ्या कानाखाली मारली आणि माझ्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. या सगळ्याची मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. या गोष्टीला झाले 4 दिवस. त्यांनी माझा मोबाईल घेतला होता, त्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि मला त्यांनी मोबाईल परत दिला. पण आता माझ्या घरच्यांना प्रेशराईज केलं जातंय. माझ्या वडिलांना सांगितलं जातंय की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग. हा काय प्रकार आहे? चंद्रकांत कदमांनी माझ्या कानाखाली मारली, पण सांगितलं जातंय माझ्या वडिलांना की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग. हे अतिशय चुकीचं आहे. मला त्यांनी मोबाईल दिला, व्हिडिओ डिलीट मारल्या, पण त्यातल्या आता मी व्हिडिओ आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत. माझ्याकडे असणारे व्हिडिओ मी त्यांचा कधी गैरवापर केला नाही. मी स्वतः पत्रकार असून माझ्या चॅनलला बातमी स्वरूपात किंवा चॅनलवरती मी कधी प्रसारित केल्या नव्हत्या, प्रसिद्ध केल्या नव्हत्या, परंतु आता ती वेळ आलेली आहे. माझ्यावर आलं होतं इतवर ठीक होतं, पण आता माझ्या घरच्यांना, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय, त्यांना प्रेशराईज केलं जातंय. त्यामुळे मी आता ह्या व्हिडिओ आहेत त्यांचं जे खरंपण आहे ते मी प्रसिद्ध करतोय. या गोष्टीला 4 दिवस झाले. मी 4 दिवस झाले माझ्या गावी गेलो नाही, कारण मला धमकी देण्यात आली होती, जर तू गावी आलास तर तुझे हातपाय तोडून टाकेल. मी या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये पण त्यानुसार तक्रार केलेली आहे. माझ्या घरच्यांना जर काय झालं, कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, काही बरं वाईट झालं, तर या सगळ्याला जबाबदार चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, शैलेश कदम आणि मोहन कदम असतील. इथे भेटू आम्ही काय गांडू नाही कोण आहे आम्हाला माहिती आहे. भोसले मुंबईत आम्ही भाईगिरी केली. इथे भेटू आम्ही काय गांडू नाही कोण आहे आम्हाला माहिती आहे. भोसले मुंबईत आम्ही भाईगिरी केली. गाडी फोडा पाहिजे काय तर एकदा झालं असं काय ते
आता संजय गडवाल त्याला पण ठोकायची सेलू तर आपण असं यायला पाहिजे तो गाठी फोडायला पाहिजे काय तर एकदाच झालं असतं काय ते आता संजय गडवाल त्याला पण ठोकायची सेलू तर आपण असं यायला पाहिजे तो ते भोईरला सांगा तो कंप्लेंट करायला आलाय जेवू नको शिव्या दिल्या म्हणून मारलं ते भोईरला सांगा तो कंप्लेंट करायला आलाय जेवू नको शिव्या दिल्या म्हणून मारलं